माझं नाव मनवा योगेश वैद्य. माझ्या शाळेचं नाव माउंट सेंट ॲन हायस्कूल आणि माझ्या नाट्यछटेचं नाव आईबाबांचं भांडण. हे भगवंता, कंटाळले रे बाबा. काय काय म्हणता? काय झालं? अहो तेच, पुन्हा आमच्या आई बाबांचं भांडण झालं. हो. काय? मुलांनी लक्ष देऊ नये त्याकडे? अहो मला तरी कुठं वेळ आहे माझा अभ्यास आणि खेळातून तिथं लक्ष द्यायला. पण बाबांच्या भाषेत म्हणायला गेलं तर मला नाक खुपसावंच लागतं. काय काय म्हणता? मी काय म्हणते ते कळत नाही. अहो एकदा काय मीने बाबांना चहा नेऊन देतेस का? याच्याऐवजी मीने बाबांना म्हणावं चहा ढोसून घ्या म्हणून. असा शब्दप्रयोग केला की समजायचं ही वादळापूर्वीची शांतता. नाही 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 नाही, ही वादळापूर्वीची अशांतता. सगळीकडे भांडणाचे वारे वाहू लागले. ते असतात ना मान्सून वारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि ईशान्येकडून नैऋत्येकडे. तसेच आमच्या घरात वाहतात धुस फुस वारे. किचन कडून हॉलकडे, हॉल कडून किचन कडे, धुस फुस. आणि यांचं सुरू झालं की माझ्या मनात धड 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 धड. काय काय म्हणता? मी निमूटपणे अभ्यास करत जाऊ? त्याला शांतता लागते बर का. ह्या दोघांचं मनसोक्त भांडून झालं ना की मग सुरू होतात ना यांचे SMS. काय नाही कळलं? मी सांगते ना. मग आई म्हणणार मीने बाबांना म्हणावं जरा ऑफिसला जाताना तो गॅस बुक करा म्हणून. तर बाबा म्हणणार मीने आईला सांग आज नाही जमणार म्हणून, आज बॉस सोबत मीटिंग आहे माझी, लवकर जायचंय मला. आता मी काय बसते हो तुतावास करत. काय काय म्हणता? भांडण संपतात तरी केव्हा? अहो एकदा काय नाही, मी आहे म्हणून सहन करते. माझ्या जागी कोण दुसरी असती ना, तिचा जगप्रसिद्ध डायलॉग मारला की समजायचं आता भांडणाची महाआरती फेरी सुरू झाली. काय काय म्हणता? भांडणाची कारण? अहो विनाकारण हेच कारण. अहो काही कारण तर एव्हरग्रीन असतात. म्हणजे माझा फोन, माझा अभ्यास, माझा टीव्ही आणि रविवारी तर या रियालिटी शोचा मेगा एपिसोडच असतो. तुम्हाला म्हणून सांगते, या आई बाबांना ना जर त्या भारत पाकिस्तानच्या टीम मध्ये घेतलं असतं ना तर द्वेषाने खेळणं म्हणजे काय हे कळलं असतं त्यांना. तो 2020 कप होता ना, चिरावाच लागला असता अर्धा. काय मतभेद बरेच दिसतात. हो मी बाबांना म्हटलं होतं बाबा तुमच्या दोघांमध्ये एकमत नाही, यावरती तरी तुमचं एकमत आहे ना. तो भडकले आणि म्हणतात कसे, ए गप्प बस तू, शेवटी तू टाकलीच. जसं ते गोडाऊन तशी तू शोरू. तर तुम्हाला म्हणून सांगते, हे दोघं भांडत असले ना की माझं अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही. शाळेत गेलं तरी घरचेच विचार असतात आणि घरी आलं तर हे दोघं असे काही गप्पा मारतात की जणू काही घडलंच नाही. काय काय म्हणतात? माझे लाड करतात का नाही? हो दोघंही माझे इतके लाड करतात की मी नेमकं कुणाच्या लाडाने बिघडतीये याच्यावर नाही दोघं भांडतच असतात. नमस्कार मंडळी.